दादांच्या अपघात प्रकरणी आमदार रोहित पवारांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद. विमानातील ब्लॅक बॉक्स आगीपासून सुरक्षित, पण राजकारणापासून नाही. काही तास थांबा, पत्रकार परिषदेत मोठे मुद्दे मांडणार रोहित पवारांचं भाष्य. सुनेत्रा पवार, तटकरे, पटेलांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्यासह व्हीएसआर कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी करण्याची मागणी. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री आज केंद्रीय गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार. विमान अपघाताच्या सीबीआय चौकशी संदर्भात फडणवीस गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार. तटकरेंची माहिती. विलिनीकरणाबद्दल मोबाईलभर पुरावे. दरम्यान दादांसोबत एनडीएमध्ये राहायचं की बाहेर पडायचं हे ठरलं होतं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात रोहित पवारांचा मोठा दावा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ऍक्शन मोडवर, तर आज बारामतीमध्ये दौरा. सुनेत्रा पवार पुण्यातल्या जिजाई बंगल्यावर दाखल. प्रशासकीय आणि राजकीय बैठका घेण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज दिल्ली दौरा. भारत मंडपम या ठिकाणी सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट निमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावणार. मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या नेमक्या कुणाकडे याचा फैसला आज होणार. स्थायी समितीसह महत्वाच्या समित्यांचे कारभारी ठरणार. आज सकाळी 10 वाजता म्हणजे काहीच वेळात नामनिर्देशन अर्ज सादर करता येणार. पुणे मनपाच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांना कोर्टाचे समन्स. पराभूत उमेदवारांकडून विविध आक्षेप नोंदवत याचिका दाखल. 3 नगरसेवकांविरोधात अनधिकृत बांधकामांची तक्रार. मालेगाव महापालिकेची पहिली महासभा वादळी ठरणार. रद्द केलेले जन्मदाखले नियमित करण्याचा ठराव चर्चेला येणार. टिपू सुलतानचा फोटो नंतर झालेला जो वाद होता त्यानंतर आता पहिलीच महासभा. अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची पदावरून उचलबांगडी. तर शोक काळात अल्पसंख्याक विभागानं शाळांना प्रमाणपत्र वाटप केल्यानं वाद. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ही कारवाई. मुस्लिम जात प्रमाणपत्र वितरणाला राज्य सरकारचा ब्रेक. आघाडी सरकारच्या काळातील प्रक्रियेवर 12 वर्षांनंतर गदा. मुस्लिम समाजाला आरक्षण रद्द. प्रमाणपत्रांची खिरापत सुद्धा आता बंद. नवा शासन निर्णय जारी. पुणे मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याचे संकेत. अहवालामध्ये पार्थ पवारांना सोडून 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस. व्यवहारावर सही नसल्यामुळे पार्थ पवारांचा संबंध नाही. सूत्रांची माहिती. पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी मुख्य आरोपी शीतल तेजवानीसह रवींद्र तारूला कोर्टाचा दणका. दोघांनी अर्ज फेटाळला. सरकारी जमीन परस्पर अमेडिया कंपनीला विकताना मुद्रांक शुल्क घोटाळा केल्याचाही ठपका. धनंजय मुंडेंनी माझ्या नादी लागू नये. मुंडेंची 22 प्रकरणं माझ्याकडे आहेत. वेळ आल्यास सर्व उघड करेन. मनोज जरांगींचा धनंजय मुंडेंना इशारा. निवडणुकीपूर्वीच पदाधिकारी विकले गेलेत. पक्ष मजबूत करायचा असेल तर पक्षप्रमुखांना परखड भूमिका घ्यावी लागेल. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता भास्कर जाधवांचं सूचक विधान. कोल्हापुरातील 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं. शुक्रवारपासून प्रभाग रचनेला सुरुवात. 30 मार्चपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर करावी लागणार. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये मतदान होण्याची सुद्धा शक्यता. पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीच्या अपहरणानंतर आता संतापाची लाट. संपूर्ण शहर बंद. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी. तर काल हिंदू संघटनांकडून पुणे सोलापूर रस्त्यावर टायर जाळत निषेध. आई भावावर हल्ला करत तरुणीचं अपहरण. चेंबूरच्या 3 महिन्यांच्या चिमुकलीचा शिव रुग्णालयामध्ये मृत्यू. डॉक्टरांनी चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. तर पोलिसांकडून या गुन्ह्याची नोंद. कुटुंबियांना महापौर ऋतू तावडेंना त्यांनी पत्र लिहित कठोर कारवाईची मागणी केली. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामात निसर्गाचा चमत्कार. गोदाघाटावर 3 पुरातन विहिरी सापडल्या. पाणी उपसण्याचं सध्या काम सुरू. नैसर्गिक स्रोत न तोडता विकास कामं करण्याची गोदाप्रेमींची मागणी. मुंबईमध्ये वाढत्या तापमानासह प्रदूषणाचे दुहेरी संकट. सलग 20 दिवसांपासून हवेचा दर्जा खालावलेलाच. दादरमध्ये ढगाळ वातावरण. तर 151 AQI मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. नागपूर जिल्हा बँकेकडून थकीत कर्जदारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात. शेतकऱ्यांना कागदपत्र सादर करण्याचं आवाहन. बँका लवकरच सहकार विभागाला अहवाल सोपवणार. होळी आणि शिमग्यासाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या. तर कोकणासह नागपूर आणि उत्तर भारतासाठी गाड्या धावणार. 18 फेब्रुवारीपासून आरक्षण सुरू. प्रवाशांनी लाभ घेण्याचे रेल्वेचे आवाहन. मुंबईतील सर्व भारत आणि फ्रान्समध्ये 21 मोठे करार. तब्बल 114 राफेल विमानं.
हॅमर मिसाईलच्या खरेदीवर अधिकृत शिक्कामोर्तब. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यामध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात.